3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज 30 नोव्हेंबर आजचा वार रविवार आहे। बघा आज रविवार जरी असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। कारण लाडक्या बहिणींना आज रविवारी सर्व बँका बंद असतील, परंतु हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज रविवारी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। फक्त तुम्हाला बँकेमधून हप्ता उद्या काढता येणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो आज 30 नोव्हेंबर आजचा वार रविवार आहे, तर आज रविवार दिवशी या ठिकाणी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आता 2 दिवसानंतर निवडणुकीला सुरुवात होत आहे, म्हणजेच 2 डिसेंबर पासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात होत आहे। तर या मतदानामध्ये राज्य सरकारला जास्तीत जास्त फायदा मिळवायचा आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 30 नोव्हेंबर रविवार, उद्या 1 डिसेंबर सोमवार, परवा दिवशी 2 डिसेंबर मंगळवार अशा पद्धतीने या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे जरी आज रविवार असला तरी पण लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डवरील जी डीबीटी असते तर त्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तशा प्रकारची माहिती आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। म्हणजेच लाडके बहिणींनो एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। बघा तुम्हाला सुद्धा आठवत असेल की महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्या निर्णयामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवरती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत आहेत। बघा मागच्या 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की लाडक्या बहिणींना महिना संपायच्या अगोदर पैसे वाटप केले जातील। बघा आज 30 नोव्हेंबर आहे, महिन्याचा शेवटचा दिवस आहे। त्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता 1500 रुपये
एकत्रितपणे 3000 रुपये आजपासून वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना वाटप होत नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील, त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, परंतु आज रविवारी तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होत आहे। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। तर या संपूर्ण सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजेच टोटल मिळून 7200 कोटींचा निधी दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे आणि या बँकांच्या माध्यमातून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी तशा प्रकारची माहिती दिलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची गरज आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री बघा हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मेंबर आहेत, हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत। त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब सुद्धा शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, शिवसेना प्रमुख आहेत। त्यासोबतच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार। तर या ठिकाणी सांगायचं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा। तर या तिन्ही नेत्यांना लाडक्या बहिणींच्या मतदानाची गरज आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम वितरित करायला सुरुवात केलेली आहे। जर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे दिले तर या ठिकाणी सरकारला सुद्धा जास्तीत जास्त मतदान मिळणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघून घ्यात की आज 30 नोव्हेंबर आजचा वार रविवार आहे। तर आज रविवारच्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये, उद्या सोमवार आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये, परवा दिवशी मंगळवार आहे तर मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे वाटप होत आहे। तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबर
नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षामध्ये हे पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लाडक्या बहिणी आज सकाळपासून आनंदाने नाचायला सुद्धा लागलेल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये आज पैसे वाटप होत आहेत आणि लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे तुमच्या लाडक्या भावाने तुम्हाला काय सूचना दिलेली आहे, तुम्हाला काय माहिती दिलेली आहे ती माहिती सुद्धा सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींकडे रेशन कार्ड असेल म्हणजे ज्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमी सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील आणि ऍडव्हान्स मध्ये डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, तुमचा जिल्हा कोणता असायला पाहिजे, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे, तुम्ही लाडक्या बहिणींना कोणकोणत्या पात्रतांमध्ये कोणकोणत्या अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत असावेत याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये, या प्रमुख अटी शर्तींमध्ये, या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, हे सरकार कामाचं आहे, हे सरकार तुमच्या हिताचं आहे. म्हणजेच या सरकारचा लाडक्या बहिणींवरती 100% विश्वास आहे आणि लाडक्या बहिणींचा सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेब, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा ठाकरे यांच्यावरती बहिणींचा विश्वास आहे आणि बहिणींचा सुद्धा यांच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार पुन्हा पुन्हा येत आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना याच्यामुळे सुरू राहत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना, जर तुम्हाला वाटत असेल की अशीच लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष सुरू राहावी तर तुम्ही यांनाच निवडून दिलं पाहिजे, अशा पद्धतीची माहिती देण्यात येत आहे. बघा, आपल्याला या राजकारणामध्ये पडायचं नाही. आपला मुद्दा काय आहे की नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता, या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होत आहे त्याची माहिती सांगा. तर बघा लाडकी बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नियमाप्रमाणे मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमवायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा ठाकरे यांचे या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दौरे सुरू आहेत. हे दौरे सुरू असल्यामुळे बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी अडथळा आलेला होता, तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या, उशीर सुद्धा झालेलं होतं. परंतु लाडक्या बहिणींना आता यापुढे उशीर होणार नाही, कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, कारण आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. उद्या दुसऱ्या टप्प्यामधील पात्र बहिणींना पैसे जमा होतील, परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामधील पात्र बहिणींना पैसे जमा होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये असेल त्यांना आज पैसे वाटप होतील, ज्यांचा जिल्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल त्यांना उद्या पैसे वाटप होतील आणि ज्यांचा जिल्हा परवा दिवशीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये असेल त्यांना परवा दिवशी पैसे वाटप होतील. तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा, कोणकोणत्या बँकेचा समावेश आहे, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या बँकेचा, कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या बँकेचा, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सुद्धा देतच आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आज सर्व मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होत आहेत, लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे जमा होत आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना निवडणूक आल्यामुळे आणि या ठिकाणी महिना संपत आला तरी पण पैसे न मिळाल्यामुळे
मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये दुःखाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नये, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना हे सरकार कामाचं आहे, हे सरकार हिताचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींना इमानदारीने पैसे वाटप करत आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नका। बघा, लाडक्या बहिणींना उशीर झालेला आहे, 100% मान्य आहे की थोडासा उशीर झालेला आहे, परंतु यापुढे उशीर होणार नाही। यापुढे लाडक्या बहिणींना खटाखट पैसे जमवतील, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, अशा पद्धतीची माहिती देण्यात येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही। तर या ठिकाणी आपण आज 30 नोव्हेंबर रविवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी, त्या बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु ज्या अटी शर्ती नियम लावण्यात आलेले आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतात। बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेली होती। त्यावेळेस जास्त नियम लावण्यात आलेले नव्हते, कारण सरकारला मतदानाची गरज होती आणि लाडक्या बहिणींना पैशांची गरज होती। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 5 महिन्यांचे 7,500 रुपये वाटप केलेले होते। परंतु लाडक्या बहिणींना आता सरकार येऊन 1.5 वर्ष पूर्ण झालेले आहे, आता सरकारला जास्त गरज राहिलेली नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी जास्त नियम लावण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणी जास्त नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी जास्त नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करो अगर ना करो तरी पण पैसे वाटप होत आहे, परंतु 1 जानेवारी 2023 पासून केवायसी करणं बंधनकारक आहे, परंतु सध्याच्या स्थितीला केवायसी करो अगर ना करो तरी पण पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना यामध्ये उत्पन्न कमी असायला पाहिजे, या ठिकाणी जमीन कमी असायला पाहिजे, सरकारी नोकरीला नसायला पाहिजे, उत्पन्नाची मर्यादा कमी असायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, अशा लाडक्या बहिणींना पैसे जमवत राहतील। बघा, लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, परभणी, बीड, जालना, हिंगोली अशा सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये लवकरच या ठिकाणी हे पैसे जमवतील। आता 2 तारखेला मतदान आहे, त्या अगोदर हे पैसे जमवण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। आधार कार्ड लिंक करून